सध्या सिंधुदुर्गात सीएनजी गॅसचा तुटवडा भासत असून याचा फटका वाहन चालक तसेच रिक्षा चालकांना बसतोय। परिणामी पेट्रोल पंपाच्या बाहेर वाहनांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळतायत। पाहूया। सिंधुदुर्गात गेल्या काही आठवड्यापासून सीएनजी गॅसचा तुटवडा जाणवत असून वाहन चालक आणि रिक्षा चालक हैराण झालेत। पुणे व इतर राज्यांमधून चाकरमानी सिंधुदुर्गात दाखल झालेत। या पार्श्वभूमीवर सीएनजी गॅसची कमतरता भासत असल्याने स्थानिक रिक्षा व्यावसायिकांना याचा मोठा फटका बसतोय। सावंतवाडी शहरामध्ये असाच एक सीएनजी पंप इथे आहे तो आहे आणि तिथे सध्या सीएनजी साठी ही मुंबई पुण्यावरून चाकरमान्यांची तशी गर्दी झालेली आहे आणि सध्या सीएनजीच्या याचमुळे आम्हाला तुटवडा होत आहे आणि तशाच त्या सीएनजीच्या गाड्या पण तशाच जास्तीत जास्त प्रमाण त्यांचं पण वाढलेलं आहे सीएनजी गाड्यांचं पण। हो, सध्या तर आता मे महिना चालू आहे त्यामुळे मुंबईकर पण म्हणजे बाहेरचे सगळे कोकणवासी उतरलेले आहेत, त्याची त्यांची पण गर्दी आहे आणि मीनवाईल आपल्याकडे पण जनरली असं ऑफ सीझन असेल तरच वेळेवर सीएनजी मिळतो, नाही तर सीएनजीला लाईनही असतेच कारण सीएनजीची स्टेशन कमी आहेत। आता आपल्या ह्या एरियात बघितलं तर फक्त सावंतवाडीतच एक आहे, पुढे गेलं की झारापमध्ये आहे, तो हायवेला असल्यामुळे तिथे गर्दी असते, त्याच्यामध्ये पुढे सीएनजीच नाही आहे, डायरेक्ट ओरस आणि तिथे संपलेला असतो। त्यामुळे हा इश्यू आहे। सीएनजी वेळेवर येईल तेव्हा त्याला लगेच मिळालं तर मिळालं, नाही तर रांगेत उभं राहावं लागतं। ऑनलाईन झालं पाहिजे म्हणजे लवकर होईल। सावंतवाडीमध्ये गॅसचा तुटवडा होत आहे, त्यामुळे भाडी मारायला जरा अडथळा होत आहे आणि गॅस कमी प्रमाणात असल्या कारणाने भाडी सोडून यावं लागतं इकडे, त्यामुळे शासनाने जरा लक्ष द्यावा हीच शासनाकडे विनंती। कमी प्रमाणात येतो त्याच्यामुळे सांगू शकत नाही, लाईनीत हे आहेत, मोठी अपेक्षा आहे जरा फास्ट काम करावं आमच्या ह्याचं ऑनलाईनचं वगैरे, आणि काम केलं नाही त्याच्यामुळे आता कुठे कुठे तुटवडा आहे, त्याच्यामुळे तो जवळजवळ बेंगलोरला झाराप आणि आमची सावंतवाडी यासाठी बहुत जास्तीत जास्त तुटवडा येतो सीएनजी, त्यामुळे जास्तीत जास्त हे करा काहीतरी करून त्यांना पण आम्ही एक रिक्वेस्ट करतो, तुम्ही पण ऑनलाईनचे जावे का, मालकाला पण रिक्वेस्ट करतो ऑनलाईनचं जरा फास्ट काम करून घ्या म्हणून। जिल्ह्यातील सीएनजी पंपांवर होत असलेल्या अपुरा पुरवठा, कमी दाबाने होणारं वितरण आणि लांबच लांब रांगा यामुळे वाहनधारक सध्या त्रस्त आहेत। प्रशासनाने ही बाब गांभीर्यानं घ्यावी अशी मागणी नागरिक आणि रिक्षा चालक करतायत।